नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला होता आणि यामध्ये काही लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यांनी आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे, कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवट तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवट तारीख काय आहे. तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-के-वाय-सीची सुविधा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्याच्या कालावधीकरता उपलब्ध करण्यात आली आहे. ई-के-वाय-सीची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे. इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. ई-के-वाय-सी कशी करायची याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरही ई-के-वाय-सी करू शकता. तर आता तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या अगोदर ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून ते जॉईन करायला विसरू नका.